ओडोमीटर जर रिव्हर्स केलेला असेल तर ती गाडी आपण घेत नाही। गाडी द्यायची आपल्याला 3,69,000 एकदम अनटच आहे, व्हाईट कलर मध्ये, मॅन्युअल पेट्रोल मध्ये ही गाडी असणार आहे। सनरूफ तुम्हाला भेटणार का पेट्रोल इंजिन मध्ये? 7,80,000 रुपये। तर मित्रांनो आता गाडी तर आहे होंडाची, पण गाडीचा नंबर पहा तुम्ही 0002। 3,000 किलोमीटर ड्रिव्हन गाडी आहे। 2023 4,55,000 रुपये। गॉट माय ड्रीम कार हे वर्ड तुम्ही पाहू शकता। तर अजून पर जर तुम्ही कार घेतली नसेल तर एकदा परफेक्ट ठिकाणी मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे। भरपूर असं होतं की कार ज्यावेळेस यूज कार आपण घेण्याचा विषय येतो त्यावेळेस आपल्याला आहे ना मनामध्ये भरपूर शंका असतात की गाडी कुठनं घ्यायची। तर अशाच एका ट्रस्टेड ठिकाणी मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे आणि इथे आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। आपल्यासोबत जोडले गेले युवराज सर Cars24 कडून आणि ते आपल्याला आहे ना सर स्वागत आहे पहिल्यांदा तर। नमस्कार सर। तर ते आपल्याला यूज कारवरती खूप जबरदस्त डील देखील देणार आहे, कारण की Cars24च्या तुम्ही आत्तापर्यंत जेवढ्या पण ऑफर पाहिल्या असतील ना त्यापेक्षा सुद्धा भरपूर ऑफर ज्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। आणि तुम्हाला जर एखादी सेकंड हँड जर कार घ्यायची असेल तर एकदम परफेक्ट ठिकाणी आपण आलेलो आहोत। तर आम्हाला बेसिकली Cars24 काय काय बेनिफिट देतं आम्हाला त्याच्याबद्दल थोडं सांगा बरं। येस सर। फर्स्ट थिंग Cars24 जे आहे ते 0 डाऊन पेमेंटवरती गाडी देतं। फक्त त्याला एक अट आहे की 750च्या वरती आपलं सिबिल पाहिजे। बरोबर। पर लॅक आपण 2,500 रुपयापर्यंत EMI देतो। ओके, म्हणजे गाडीचं लोन केल्यानंतर 2,500 रुपये EMI देतो लागेल। येस। ओके। आणि त्याच्यानंतर आपले 140 चेक पॉईंट्स आहेत। ओके। गाडी चेक करायचं। बरं। तर त्याच्यातून गाडी पास झाली तरच आपण गाडी घेतो। ओके। आणि ते कस्टमरला डिस्प्ले करतो। पण सर आता समजा गाडी आवडली नाही, कस्टमरने गाडी तुमच्याकडून घेतली आणि त्याला जर आवडली नाही तर? सर ज्यांना गाडी आवडली नाही ते आपल्याला रिटर्न करू शकतात। आपल्याकडे 7 डेज रिटर्न पॉलिसी आहे। ओके। त्याच्यामध्ये फक्त 2 टर्म्स अँड कंडिशन आहेत। ओके। गाडी 500 किलोमीटरच्या आतमध्ये रनिंग पाहिजे। ओके। आणि दुसरी गोष्ट गाडीमध्ये कुठलं मॉडिफिकेशन नाही पाहिजे। हा बरोबर, म्हणजे किंवा ऍक्सिडेंट नाही पाहिजे किंवा तुम्ही फॉग लॅम्प चेंज केले असतील किंवा बाकीचे म्युझिक सिस्टम वगैरे चेंज केलं तर ते नाही पाहिजे आपल्याला। ओके ओके चालेल, जशी आहे तशी ॲज इट इज। बरं युवराज, आता भरपूर लोक अशी आहेत की ज्यांना बेनिफिट भरपूर पाहिजे, त्यामुळे आपलं Cars24चं एक 7 डेज रिटर्न पॉलिसी पण आहे। कार घेतल्यानंतर 7 दिवसामध्ये लोक रिटर्न करू शकतात। हो सर, आपण 7 डेज रिटर्न पॉलिसी प्रोव्हाइड करतो कस्टमरला। त्याच्यामध्ये सर एक अट आहे फक्त की त्याच्यामध्ये आपली गाडी जी आहे ते 500 किलोमीटरच्या आतमध्ये ठेवायची। ओके। गाडीचं रनिंग आणि गाडीमध्ये कुठले मॉडिफिकेशन किंवा ऍक्सिडेंट वगैरे करून आणू नका, कारण तशी काय गाडी घेतली जाणार नाही। बरोबर। तर युवराज आज आपल्याकडे सियाज आहे। हो सर। तर किती किलोमीटर चाललेले आहेत एकदा आपण काय करू, आधी मी तुम्हाला ऑडोमीटरवरती ना गाडीचे किलोमीटर दाखवतो, जेणेकरून तुमच्या देखील लक्षात येईल की गाडी जी आहे ती किती किलोमीटर चाललेली आहे। सो इथे तुम्ही पाहू शकता 17,275 किलोमीटर जे आहे ते गाडीचं रनिंग झालेलं आहे। आता त्यानंतर ही गाडी कधीची आहे का आम्हाला थोडक्यात सांगून दे। ही गाडी आहे 2022ची सर। 22ची? येस सर। बरं चालते, म्हणजे 17,000 किलोमीटर झाले, म्हणजे जेन्युइन गाडी आपली। गाडीचे टायर चेंज नाही व्हायला पाहिजे। बरोबर। येस सर। नॉर्मल कारचं जे टायरचं लाईफ असतं ते 40,000 ते 50,000 किलोमीटर जे आहे ते टायर चालतात। कधी कधी खूप रफ चालवली तर 30-40,000 देखील जे किलोमीटर आहे ते होऊ शकतात। पण आता आपण मी तुम्हाला एक टेक्निक दाखवतो ज्याच्या माध्यमातून तुम्ही जे टायर आहे ना ते देखील चेक करू शकता। भरपूर टायरवरती ना मॅन्युफॅक्चरिंग जी डेट असते ती तुम्ही इथे चेक करू शकता। आता ती डेट कशी असते माहिती का, तर वीक असतो, म्हणजे वर्षातला वीक आणि वर्ष असं जे कॉम्बिनेशन आहे तिथे तुम्हाला टायरवरती पाहायला भेटतं। तुम्हाला काय करायचं आहे, इथे पूर्णपणे तुम्ही पाहू शकता इथे टायरची साईज आहे, गुडियरचा हा टायर आहे आणि त्यानंतर इथे एक डॉट असतो। डॉटच्या पुढे आल्यानंतर आहे ना तुम्हाला इथे पाहू शकता 4721 असा जो इथे सिरियल नंबर आहे तो आहे, म्हणजे 4721 म्हणजेच 2021चा हा मॅन्युफॅक्चरिंग टायर आहे आणि 47वा वीक आहे, म्हणजेच 2021चा जो एंड आहे डिसेंबर आपण ज्याला म्हणू शकतो, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हा जो मॅन्युफॅक्चरिंग झालेला टायर आहे। आणि गाडी जर पाहिली तर ही रजिस्ट्रेशन आहे फेब्रुवारी 2022ची। सो असं तुम्ही एक जेव्हा तुम्ही सेकंड हँड कार कुठली चेक करण्यासाठी जाता तुम्ही ही जी टेक्निक आहे ती नक्कीच यूज करू शकता। सो जेणेकरून तुमच्या देखील काही गोष्टी लक्षात येऊन जातील की आपण गाडी जी आहे ते कशी चेक करायला पाहिजे। बाकी इंजिन वगैरे देखील तुम्ही चेक करू शकता, ऑइल डिप देखील तुम्ही ओपन करून पाहू शकता, त्याच्यामध्ये प्रॉपर जे ऑइल आहे की नाही। देन गाडीमध्ये जे कूलंट टँक असतो तो देखील तुम्ही चेक करू शकता, त्याच्यामध्ये
मॅक्झिमम किंवा मिनिमम लेवल जे आहे ते किती आहे. सो अशा काही गोष्टी आहेत. तर कार्स 24 मध्ये किती चेक पॉईंट असतात आपल्याला थोडक्यात सांगून द्या. आपल्याकडे 140 चेक पॉईंट्स आहेत. पहिला चेक पॉईंट्स कव्हर करतो तो म्हणजे ओडोमीटर. ओडोमीटर जर रिव्हर्स केलेला असेल तर ती गाडी आपण घेत नाही. ओके. आणि दुसरी गोष्ट की जर गाडी ॲक्सिडेंटल असेल तर आपण ती गाडी घेत नाही. जर गाडी ॲक्सिडेंटल आहे का नाही हे कसं ओळखायचं ते मी तुम्हाला दाखवून देतो एकदा. बरं चालतं. कसं ओळखायचं जरा सांगा बरं. हो या सर. तर आपण ॲक्सिडेंटल गाडी आहे की नाही हे कसं ओळखायचं ते सांगतो सर तुम्हाला. बरं. हा गाडीचा मेन चॅसिसचा पार्ट येतो. जशी गाडीचे 2 ॲपरन, क्रॉस मेंबर्स, ए पिलर, बी पिलर आणि सी पिलर हे गाडीचे चॅसिसचे मेन पार्ट्स आहेत. तर हा जो आहे तो ए पिलर आणि बी पिलर ह्यांचं एक जॉईंट आहे हा पार्ट. तर या पार्टला जर गाडी ॲक्सिडेंटल असते तर या पार्टला डॅमेज असतात. डॅमेज असल्यानंतर हे जे डॉट्स आहेत ते आपल्याला दिसणार नाहीत. हे डॉट्स बरोबर फॅक्टरी फिटेड असतात आणि रोबोटिक डॉट्स आहेत. बरोबर. कारण की ते ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस आपण बाहेर काम करतो तर ते हे त्याच्यामध्ये नसतात. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही ॲक्सिडेंटल गाडी आहे की नाही हे देखील चेक करू शकता. बरं युवराज, आता तुम्ही गाडीबद्दल तर आम्हाला भरपूर व्यवस्थित माहिती सांगितली. आता आम्हाला काही बेस्ट डील द्या ज्या की कार्स 24 मधून आहे ना एक 4 ते 6 लाखाचं बजेट आहे आणि त्या बजेटमध्ये आपल्याला गाड्या पाहिजे. हो सर. 4 ते 6 लाखाच्या बजेटमध्ये माझ्याकडे i20 आहे, बलेनो आहे, चला वॅगनर आहे. टाटाच्या सुद्धा गाड्या पाहिजे आपल्याला. सर आपल्याकडे टाटाची एक टियागो आहे सर. चालतं बघू शकतो. विशाल सर जसं तुम्ही म्हणला होता 5 ते 6च्या बजेटमध्ये मला गाड्या. बरं. तर सर आपल्याकडे 2 गाड्या मी घेऊन आलो तुमच्यासाठी. बरं. टाटाच्या टियागो ही गाडी आहे सर 5,86,000. इयर आहे 2022. 2022 ची सीएनजी मध्ये असणार. सीएनजी मध्ये. ओके. कंपनी फिटेड सीएनजी. ओके. हे एक्सटी मॉडेल आहे. पुढची सर ही पण टियागो असणार आहे सर. टॉप एंड व्हेरियंट असणार आहे. ओके. 2022 ची गाडी आहे सर. ओके. ही आपण देऊ सर तुम्हाला 6,36,000 रुपये. 6,36,000. Yes. ओके. पण आता काय होतं पुण्यामध्ये जर पाहिलं ना तर सेलेरिओ गाड्यांची भरपूर मागणी असते ज्या की कॉम्पॅक्ट असतात, मायलेज पण चांगले देतात. तर सेलेरिओमध्ये काय काय ऑप्शन आहे आपल्याकडे? सर विशाल सर तर तुम्ही म्हटलं तर सेलेरिओ गाडी. बरं. सर MS14 मध्ये सेलेरिओ गाडी द्यायची आपल्याला 3,69,000 मध्ये. प्युअर पेट्रोल ही गाडी असते. प्युअर पेट्रोल असणार आहे गाडी. ओके. गाडी जर पाहिली एकदम अनटच आहे, व्हाईट कलरमध्ये, मॅन्युअल पेट्रोलमध्ये ही गाडी असणार आहे. पुढची सीएनजी मधली काय बेस्ट डील राहील? हो सर कंपनी फिटेड सीएनजी सर. ही गाडी 4,24,000 देऊ आपण. कधीचं मॉडेल आहे? 2018. 2018ची गाडी Yes, sir. सेलेरिओ. आता समजा थोडंसं आपल्याला अपग्रेड व्हायचे, थोडंसं प्रीमियम हॅचबॅक पाहिजे, ग्रँड आयटेन अशी गाडी आहेच ना आपल्याकडे. ग्रँड आयटेन पण आपल्याकडे अवेलेबल दाखवतो तुम्हाला. बरं. तर आता आपण काही ग्रँड आयटेन पाहूया ज्या की आपण सिटी यूज साठी जर पाहिल्या तर एकदम परफेक्ट आहे. व्हाईट कलर, ब्लू कलर, क्या बात आहे. म्हणजे इथे तुम्ही आले ना तुम्हाला मल्टिपल व्हरायटीज मध्ये ज्या कार आहेत त्या पाहायला भेटतात. 2022 ची गाडी आहे सर. ऑटोमॅटिक मध्ये क्या बात. म्हणजे सिटी मध्ये चालवलं एकदम परफेक्ट. आणि गाडीचं रनिंग आहे 29,000 किलोमीटर. फक्त 29,000 चालेल. कधीचं मॉडेल आहे? 2022. तर काय बेस्ट डील राहील सर? सर ह्या गाडीवरती बेस्ट डील राहील 6,80,000 रुपये. 2022 ची गाडी. ओके. ही एक जरा थोडंसं बजेटमध्ये देऊन टाका बरं. म्हणजे कसं आहे माहिती का, एक 4 लाखाच्या आसपास अशी जर बसली ना थोडी एक प्रीमियम गाडी बेस्ट मध्ये. हो सर देऊ ना आपण. ग्रँड आयटेन आहे सर. बरं. ही गाडी द्यायची आपल्याला 4,40,000 रुपयाला. ओके. गाडी आहे 2016ची. 2016 ॲस्टा टॉप एंड मॉडेल. ओके. एकदम कडक गाडी. ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मध्ये सिंगल ओनर मध्ये ही गाडी असणार आहे. कंडिशन तुम्ही पाहू शकता. सो याच्यावरती लोन देखील होऊन जाईल. आता याच्यावरती तुम्ही जर लोन केलं ना तर एक साधारणतः EMI किती येऊन जाईल माहिती का, एक 6 ते 9 हजाराच्या दरम्यान आहे ना तुम्हाला ह्या गाडीवरती जो EMI येऊन जाईल. डिपेंड ऑन तुमच्या लोन वरती राहील. त्यामुळे स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या ठिकाणी तुम्ही कॉल करा. आता थोड्याशा आपण SUV गाड्या पाहूया ज्या की मोस्ट डिमांडिंग आहेत. विशाल सर एकदम कडक डील देतो XUV मध्ये. बरं. XUV 300 आहे. 2020चं मॉडेल आहे. ओके. गाडीची प्राइसिंग आहे 8,75,000 रुपये. पेट्रोल मध्ये असणार. पेट्रोल मध्ये गाडी. सनरूफ W8 टॉप व्हेरियंट मध्ये तुम्हाला ही गाडी भेटणार आहे. भारतातली सर्वात सेफेस्ट गाडी 8,75,000. सनरूफ तुम्हाला भेटणार का पेट्रोल इंजिन मध्ये. आता आपण एक डिझेल डील पाहूया जे की कंडिशन तुम्ही पाहू शकता. नेक्सॉन आहे मिड व्हेरियंट. काय बेस्ट डील आहे सर? सर 2019 ची गाडी आहे. गाडीची प्राइसिंग आहे 7,56,000 रुपये. आणि सेफ्टी सगळ्यात एक नंबर सेफ्टी आहे गाडी. बरोबर. तर डिझेल इंजिन मध्ये ही गाडी असणार. बरोबर. तर ही नेक्सॉन इथे उपलब्ध आहे. इथे मल्टिपल व्हरायटीज मध्ये तुम्ही गाड्या ज्या आहेत ते पाहू शकता. भरपूर गाड्या आहेत. त्यामुळे तुमचं जे पण बजेट असेल त्या बजेटमध्ये तुम्ही गाड्या घेऊ शकता. आता तुम्हाला एक आहे ना जबरदस्त डील देतो. ही पंच किती चाललेली आहे सर? 3,000 किलोमीटर फक्त. 3,000 किलोमीटर. येस सर. ओके. गाडी आहे 2023 ची. ओके. पेट्रोल मध्ये. क्रिएटिव्ह मॅन्युअल मध्ये असणार. क्रिएटिव्ह मॅन्युअल मध्ये असणार आहे गाडी. बरं. तर काय बेस्ट प्राइस राहील सर या गाडीची?
7,80,000 रुपये, 3,000 किलोमीटर ड्रिव्हन गाडी आहे. ओके. 2023ची 2023 न्यू गाडी आहे सर. न्यू गाडी आहे. आणि समजा तुम्ही 1 ते 1.5 लाख रुपये जर ह्या गाडीवरती डाऊन पेमेंट केलं आणि बाकीचं 7,80,000 आपण असं पकडू की हो. 5-6 लाख रुपये जर तुम्ही लोन केलं तर एक अराउंड 10,000च्या आसपास जो आहे तो तुम्हाला या गाडीवरती EMI जो होतो येऊन जाईल. आणि त्याच्यावरती सिबिल स्कोअरवरती देखील डिपेंड राहील. सर बाकी आपल्या सिटीमध्ये होंडाच्या गाड्या देखील भरपूर लोक मागतात. हो सर. ज्या की रिलायबल असतात आणि एक चांगल्या रिफाइनमेंट इंजिन त्या गाड्यांमध्ये असतं. ओके सर. सो त्याच्यामध्ये थोडे ऑप्शन दाखवा बरं आम्हाला. तर मित्रांनो आता गाडी तर आहे होंडाची, पण गाडीचा नंबर पहा तुम्ही 0002 म्हणजे VIP VIP नंबर आहे. येस सर. आणि काय डिटेल आहे सर या गाडीच्या? सर 2016ची गाडी आहे. ओके. गाडीची प्राइसिंग आहे 4,55,000 रुपये. ओके. काय ट्रान्समिशन कंडिशन मध्ये गाडी आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये गाडी सर. ऑटोमॅटिक पेट्रोल इंजिन मध्ये पेट्रोल गाडी असणार आहे जॅज. आणि हे मॉडेल जर पाहिलं टॉप व्हेरियंट मध्ये असणार आहे. गाडी देखील चांगल्या प्रकारे बनवलेली आहे. रिलायबल गाडी आहे बरं काही. सो या गाडीचा देखील तुम्ही नक्कीच विचार करू शकता. इकडे जर पाहिलं ना तर त्या साईडला सुद्धा भरपूर तुम्हाला मल्टिपल ज्या कार्स आहेत त्या पाहायला भेटतात. सो यांचं जे नवीन स्टॉक यार्ड आहे ज्याला आपण शोरूम म्हणू शकतो ते ॲमेनारा मॉलच्या इथे जे आहे ते ओपन झालेले आहे. त्यामुळे तुम्ही इथे नक्की व्हिजिट देऊ शकता. स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या ठिकाणी कॉल करा. बाकी युवराज सर अजून कुठल्या कुठल्या जे बेनिफिट ते आपण देतो बरं? सर बेनिफिट्स म्हणलं तर हॅसल फ्री RC ट्रान्सफर आहे. ओके. आणि ज्या दिवशी तुम्ही गाडी घेता त्याच दिवशी तुमच्या नावाने आपण इन्शुरन्स काढून देतो. ओके. ज्यावेळेस गाडी आपल्या यार्डमधून बाहेर पडते त्या दिवशी तुम्ही इन्शुरन्स घेऊन बाहेर पडता. ओके. आणि तुम्हाला जास्त झंझट करायची गरज नाही आहे. लोन एकदम हॅसल फ्री आहे. ही आपली फॅसिलिटीज आहे. चालतंय. नक्की व्हिजिट करा. स्क्रीनवरती नंबर आहे. बाकी आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.